नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी खड्ड्यांचे शहर पाहिले आहे का? जर नसेल पाहिले तर महाराष्ट्राचे मँचेस्टर समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात तुमचे स्वागत आहे. होय, तेच भिवंडी शहर जे देशाला करोडोंचा महसूल देते. पण बदल्यात भिवंडीकरांना काय मिळते? रस्त्यात खड्डे, उड्डाणपुलावर खड्डे आणि जागोजागे साचलेले गटाराचे पाणी. आज आपण बोलणार आहोत भिवंडीकरांच्या या नरक यातनांबद्दल आणि झोपलेल्या प्रशासनाबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, भिवंडीत प्रवेश करताना रस्ता शोधण्याची गरज नाही. जिथून गाड्या हिलकावे खायला लागतात तिथून समजायचे भिवंडी सुरू झाली. शहरातील उड्डाणपुलांची अवस्था तर एवढी भयानक आहे की चालकांना समजून येत नाही की आपण उड्डाणपुलावर आहोत की एखाद्या डोंगराळ भागात ट्रेकिंग करीत आहोत. उड्डाणपुलावरचे खड्डे चुकवण्याच्या नादात रोज लहान मोठे अपघात होत आहेत. वाहतूक कोंडी इतकी असते की 5 मिनिटाच्या अंतरात अर्धा एक तास लागतो. आणि इथल्या पाण्याच्या समस्येबद्दल काय बोलणार? थोडासा पाऊस पडला का भिवंडीचे रस्ते नद्या बनतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये इतके पाणी साचते की चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नाही. पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले. हे साचलेले पाणी फक्त वाहतुकीलाच नाही तर भिवंडीकरांच्या आरोग्यालाही आमंत्रण देत आहे. मलेरिया, डेंग्यूचे डास घरात शिरत आहेत आणि प्रशासन मात्र डाराडोर झोपले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, निवडणुका आल्या की हात जोडून मते मागण्यात येणारे आपले आमदार आणि खासदार सध्या कुठे आहेत? भिवंडीचे खासदार संसदेत जातात, आमदार विधानसभेत जातात, पण भिवंडीच्या खड्ड्यांवर आणि रस्त्यांवर बोलायला यांच्याकडे वेळ आहे की नाही? जनतेने यांना निवडून दिले ते काय असले रस्ते पाहण्यासाठी? टोल नाक्यांवर पैसे वसूल कुठले जातात? टॅक्स घेतला जातो, मग पैसा तो जातो कुठे? भिवंडीकरांच्या जीवाचे काय मूल्य आहे की नाही? भिवंडीतील सामान्य रिक्षा चालक, नोकरदार आणि महिला रोज मृत्यूच्या छायेत प्रवास करत आहेत. नागरिकांचा संताप आता अनावर झाला आहे. लोक विचारत आहेत की आम्हाला चांगल्या सुविधा कधी मिळणार, की फक्त निवडणुका आल्यावरच रस्ते तात्पुरते बुजवले जाणार? मित्रांनो, जोपर्यंत आपण नागरिक म्हणून आवाज उठवणार नाहीत तोपर्यंत हे आमदार, खासदार आणि महानगरपालिका जागे होणार नाही. हा व्हिडिओ इतका शेअर करा की तो भिवंडीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्हाला भिवंडीतील कोणत्या भागात सर्वात जास्त त्रास होतोय ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन दाबून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करायला विसरू नका. आता आपण जी माहिती घेतली ती पंजारपट्टी नाका, उड्डाणपूल, नदी नाक्या येथून सुरुवात केलेली. ही अवस्था तुम्ही पाहिली तर रस्त्यांची काय अवस्था होती ती. उड्डाणपुलावर रस्त्याचे अस्तित्वच नव्हते. आता आपण याच उड्डाणपुलाच्या अगदी मध्यभागी उभे राहून जे काय वाहतूक व्यवस्था चालते, जे काय वाहने येतात जातात त्यांच्याबद्दल माहिती घेऊयात. हा जो भाग आहे चाविंद्रगड उतरण्यात तुम्ही पाहू शकता किती भयानक अवस्था आहे, किती मोठा गॅप पडला आहे, किती मोठा खड्डा आहे. चला तर आता आपण या उड्डाणपुलाच्या अगदी मध्यभागी उभे राहून जे वाहने येतात जातात आणि या खड्ड्यांमध्ये त्यांना काय त्रास होतो, त्या वाहने कसे एकमेकांना वळण घेतात ते पाहूयात. चला ब्रिजच्या मध्यभागी. नमस्कार, मी योगेश आत्मा अंबावले. आपले मराठी यूट्यूब चॅनल आतापर्यंत आपण अनेक महामार्गांचे व्हिडिओज पाहिले. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग, मुंबई नाशिक हायवे, या सर्व चक्करमध्ये मी माझ्या शहराकडे लक्ष द्यायला विसरलो. आज मी माझ्या शहरात भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, 3 आमदार, 1 खासदार, तरीसुद्धा भिवंडीतील जे रस्त्यांची अवस्था एकदम दयनीय आहे, खूपच वाईट आहे. रस्त्यांची थोडा
ब्रिज जो आहे फ्लायओव्हर वंजारपेठ आहे त्याची हालत तर अक्षरशः एकदम भयंकर आहे. तुम्ही हे बघा, हे खड्डे बघा. सर्व म्हणजे एक गाडी थांबावी लागते दुसऱ्या गाड्यांना जाण्याकरता. इतक्या भयानक प्रकारचे खड्डे पडलेले आहेत म्हणजे पूर्ण तुम्ही विचार पण नका. हे बघा, हे बघा, हे बघा, हा किती मोठा खड्डा बघा. हा एवढा मोठा स्पेस, एवढा मोठा स्पेसमधनं गाडी घ्यावी लागते. हे पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः पूर्ण बेकार झालेली अवस्था आहे. हे बघा गॅप किती पडलं आहे बघा. हे बघा मोठे मोठे गॅप रस्त्याच्या मध्ये आणि हे मोठे मोठे खड्डे. किती फिरून यावं लागतं बघा गाडीला. मेन वरण इथली आहे परंतु हे एवढे मोठे मोठे खड्डे असल्या कारणाने हे बघा किती मोठा खड्डा आहे बघा. एवढे मोठे खड्डे असल्यामुळे गाडी जी या ठिकाणी उभारायला पाहिजे ती एवढा मोठा फेरा घेऊन उभारते. आणि ते पाहू शकता त्यामुळे समोरच्या गाडीला थांबावं लागतं हा वरण घेण्याचं. का ते खड्डे चुकावे लागतात. त्यामुळे शक्यतो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका जिथे 3 आमदार आहेत, एक ग्रामीण आणि शहरी असे 2, तर खासदार यांनी आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने खरंच ते लक्ष द्यावे. कारण साधारणतः 2 दिवसापूर्वी का काल का परवा इथे खूप मोठा एक कंटेनर खड्ड्यांमुळे त्या कंटेनरवरचं सामान पलटलं होते ज्यामुळे दूरवर लांब लचक अशी वाहतूक कोंडी झाली. तुम्ही पाहू शकता इथे किती मोठा खड्डा आहे बघा. सेम कंडिशन तुम्ही नदी नाक्यावरनं जेव्हा याल त्यावेळेस देखील तुम्हाला तर म्हणजे अक्षरशः इतका देखील रस्ता व्यवस्थित सुस्थितीत दिसणार नाही. एवढे बँक आहे बघा. इथे गाडी फसले बघा. हे बघा, तर एवढा मोठा स्पेस आहे की तिथे गाडी अडकून राहते. अशी भयंकर अवस्था झाली आहे ब्रिजची. हे बघा किती मोठा, हे बघा, हे बघा किती मोठा खड्डा पडला बघा. मी यासाठी बोलतो की माझा जन्म भिवंडीतला. मी भिवंडीकर, माझे वडील भिवंडीत जन्माला आले, माझे आजोबा भिवंडीकर. माझं शहर ते साधारणतः आजपासून 20-25 वर्षापूर्वी खूप सुंदर असे होते. आज देखील आहे, त्यात काय वाद नाही. परंतु इतकी भयानक अवस्था यापूर्वी कधीही नव्हती. जितकी भयानक अवस्था, जितकी भयंकर अवस्था आत्ताच्या घडीला आहे. व चॅनल आपल्या नेहमी महामार्गांचेच व्हिडिओ असतात. आज मी माझ्या शहराचा दाखवतो. शहराकडे दुर्लक्ष माझा आला व्हिडिओ करण्यासाठी. असो, तुम्हाला काय वाटतं भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निदान आता तरी या संदर्भात काहीतरी कारवाई करेल, रस्ते व्यवस्थित बुजवेल. आणि एक गोष्ट अजून, इथे जो तो म्हणजे कोणी चमकोगिरी जास्त चालते. साधारणतः मला वाटतं गेल्या 3-4 महिन्यात या ब्रिजवर साधारण 2-3 दिवस काम झाले. कोणी रेते टाकले, कोणी खडी टाकले आणि रस्ते बुजून फोटो काढले आहेत. सोशल मीडिया म्हणजे फेसबुक साईडवर, इंस्टाग्राम साईडवर व्हायरल होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा आहे तीच कंडिशन. हे बघा तिथे किती मोठा खड्डा आहे बघा. तो बघा, अरे बापरे बाप, इतका मोठा भयंकर खड्डा. अशी अवस्था आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा की भाई सर्वांना दिसला पाहिजे. हे पाहू शकता सर्वांना की इथे किती भयंकर खड्डे पडलेले आहेत. आणि सर्व लोक जे आहेत त्यांनी देखील असे सांगतात की ते जी अवस्था आहे खूप भयंकर झालेली आहे. त्यात आपल्यापर्यंत आपली मराठी.